हाय, हॅलो. मी प्रियांका. तुमचं स्वागत आहे कोकणी व्लॉगर या यूट्यूब चॅनलवर. तुम्हाला आजचा दिवस आनंदात जावं हीच बाप्पाची आणि प्रार्थना. चला तर मग आजच्या व्लॉगला सुरुवात करूया. तर हा पालखी आल्यानंतरचा दुसरा दिवस आहे. आमच्याकडे आज कार्यक्रम होता सकाळी वर्षश्राद्ध होतं आजी सासूचं. ते झाल्यानंतर मग आमची संध्याकाळचं बेत आहे. तर सगळ्यांना कौल चिकन खायचं होतं माझ्या हातचं आणि मडक्यामध्ये बनवलेलं चिकन रस्सासुद्धा खायचा होता. तर इथे सगळ्या आम्ही पोरी सगळ्या मिळून आम्ही जेवणाची तयारी चालू होती. तर सगळं मी मॅगिनेट वगैरे करून ठेवलं होतं आणि इथे हा माझ्या भाच्या आहेत, सॉरी पुतण्या आहेत. त्या सगळ्या कौल चिकन फ्राय करत होत्या आणि मी इथे चिकनचा रस्सा बनवत होते. तर सगळं चिकनचा रस्सा बनवून तयार झाला होता, फक्त शिजायचं बाकी होतं. आणि इथे कौल चिकनसुद्धा बऱ्यापैकी चालू होतं, अर्धं झालं होतं. पुरुष मंडळींनी अर्धं खाऊन घेतलं होतं आणि हे बाकी सगळं राहिलेलं आहे, तर फक्त महिला मंडळांसाठी होतं. तर इथे तयारी चालू होती. मग त्यानंतर मग आम्ही जेवून घेतलं आणि संध्याकाळी आराम करून झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी मी माझ्या घरी माझ्या माहेरी जायला निघाले, कारण मला माझ्या आजीकडे पालखीला जायचं होतं. माझी आजी टेरवला राहते, तर तिकडे पालखीला जायचं होतं म्हणून त्यामुळे आम्ही आधी सकाळी लवकरच निघालो होतो. पण आमच्या गाड्याच नेमकी चुकल्या. दोन्ही पण गाड्या जास्त गर्दी असल्यामुळे घेतलेच नाही. मग आम्हाला एक 4 व्हीलर मिळाली, त्यामधून आम्ही निघालो होतो मम्मीकडे जायला. सकाळी 9:30-10च्या दरम्यान आम्ही मम्मीकडे पोचलो. त्यानंतर मग लगेच थोडा वेळ बसलो आणि आराम पण करायला भेटला नाही. लगेचच तिने जेवण केलं होतं ते खाल्लं आणि पटकन आईकडे जायला निघालो, कारण दुपारची गाडी होती आईकडे जायची. ती चुकली तर मग गाडी नव्हती आणि संध्याकाळी 4च्या दरम्यान आईकडे पालखी येणार होते. तर आता आम्ही मम्मीकडे येऊन पोचलो आहे. हे आमच्या मम्मीकडे जायचं माळरान आहे. इथूनच आम्ही चालत शाळेत जायचो. आता खूप सुधारलं आहे, म्हणजे लग्नाच्या आधीपासूनच सुधारलं आहे, पण आता ते बऱ्यापैकी एवढं सुधारलं आहे, व्यवस्थित रस्ता वगैरे केला. नाही तर आम्ही दगड्याधुड्यातून जायला लागायचं, आम्हाला नीट चालतासुद्धा येत नव्हतं. आणि हे माझं घर आहे, म्हणजे माहेरचं घर आहे. आमचे 4 काका एकत्र राहतात, त्याच्यामुळे हे खूप मोठं घर आहे आणि थोडं जुनं पण आहे. 2 काकांनी नवीन घर बांधलं आहे आणि बाकीचे आमचं जुनंच घर आहे. त्यानंतर मग आम्ही थोडं नाश्ता पाणी केलं आणि मग आम्ही आजीकडे यायला निघालो आणि आम्ही आजीकडे येऊन पोचलो आहे. जेवण वगैरे केलं आणि त्यानंतर आम्ही रांगोळ्या काढायला घेतल्या. तर इथे मी आणि माझी बहीण आम्ही दोघींनी रांगोळ्या काढून घेतल्या. त्यानंतर माझ्या आजीकडे पालखी येणार होती, तर त्याच्या अगोदरचं हे ढोल ताशा वाजवत होत्या. तर म्हटलं तुम्हालासुद्धा दाखवावं. माझ्या माहेरी म्हणजे माहेरीसुद्धा अशी वाजवतात, सासरीसुद्धा वाजवलं जातं, पण एवढं जास्त नाही. तुम्ही पाहिलंच असेल मागच्या व्हिडिओमध्ये. तर आता पालखी ही दुसऱ्या शेजारच्या घरातून आता आमच्याकडे येणार होती. तर तुम्ही बघू शकता इथे पालखी कशी आमच्या घरी येते आहे. लग्न झाल्यापासून मी 2दा माझ्या आजीकडे पालखीला आले, म्हणजे शिमग्याला आले. माझ्या माहेरी काय मला जायलाच नाही मिळालं लग्न झाल्यापासून, कारण स्त्रियांची किंवा परीक्षा वगैरे असते आणि सुट्टी मिळत नाही. पण यावेळेस म्हटलं ठरवलं आपण जाऊन यावं. तर आम्ही इथे आता पालखीची आजी आणि आजोबा दोघेजणं पूजा करून घेत आहेत. हे माझे आजोबा आहेत, ते आता पूजेला बसले आहेत. आरती वगैरे पूजा करून घेतली आणि आता ते नैवेद्य दाखवत आहेत पालखीला. हे माझ्या मम्मीचं माहेर आहे आणि माझा आजोळ आहे. तर इथे सगळ्यांच्या आता ओट्या भरायला घेतल्यात. मामीने भरली, त्यानंतर मम्मीने भरली, मग आम्ही सगळ्यांनी भरली. आणि माझ्या बहिणीचं लग्न होतं, तर तिनं तिची पत्रिका ठेवली लग्नाची. आम्ही कार्यक्रम असला की देवाजवळ ओटी भरतोच. तर पालखी इथून पुढे मामाकडे गेली, म्हणजे हे वरती जी 2 घरं दिसत आहेत तुम्हाला, ती माझ्या मम्मीच्या मामाची आहेत. त्यानंतर मग आम्ही सगळे पाया वगैरे पडून मग लगेचच निघालो, कारण 5च्या गाडीला आम्हाला घरी यायचं होतं. दुसऱ्या दिवशी आमची पुण्याला जायची बस होती. मग आम्ही गाडीत बसून मग घरी आलो. संध्याकाळी थोडा वेळ पॅकिंग वगैरे केली आणि हे माझ्या मम्मीचं घर आहे. तर तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कळवा. भेटू होत्या, तोपर्यंत काळजी घ्या.